अशामध्ये आपलं स्वागत आहे। हे आमच्या गावाकडची पानं मी गावी गेलेली ना तेव्हा आणलेली, तर फ्रीजमध्ये ठेवली होती। तर कशी हिरवीगार आहेत अजून पण। आणि आमच्या गावी अशी आळूची पानं बनवतात। अगोदर पीठ वगैरे लावलं ना त्याचं घडी करायची आणि तव्यावर टाकून तेल वगैरे तव्यावर टाकून वरती झाकण ठेवायचं आणि हे अशा प्रकारे तव्यावर एवढे छान लागतात ना, खूपच छान लागते ती पानं। आणि पलटी करायची, एक बाजू झाली का दुसरी बाजू पलटी करून घ्यायची। हे कशी छान झालेत आणि एक खाऊन पाहिलं मी, इतकं छान झालेत ना, खूपच भारी झाले। तर चला कशी झालीत माझी पानं, तर अशी नक्की एकदा बनवून पहा। म्हणजे न उकडवता असंच टाकायचे, आळूच्या पानाला पीठ लावून तव्यावरती ठेवायचे। हे घड्या करून अशा अगोदर तेल टाकायचं आणि मग हे ठेवायचे आळूची पानं आणि थोडासा पाण्याचा शिपका मारायचा थोडासा हाताने आणि झाकून ठेवून द्यायचं। 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं बारीक गॅस करून आणि मग पलटी करायची पानं। एवढी छान लागतात, उकडायची गरज नाही, काहीच नाही, उकडायची वगैरे काहीच गरज नाही, अशीच बनवायची। मला आधी व्हिडिओ काढायचं आठवणीत नाही राहिलं, तर नंतर लक्षात आलं, म्हटलं चला ह्या अशा प्रकारे एकदम छोटी छोटी पानं होती, बारकी बारकी, तर मग ही अशी तव्यावर केलीत आणि एवढी छान लागतात ना, ते उकडल्यापेक्षा पण चवदार लागतात, खूपच छान। तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा। धन्यवाद।